हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी मॉर्निंगची वेळ आहे आणि सकाळचे वाजलेले आहे 7. आज कधी नव्हे ते लवकर उठलेले आहे म्हणून म्हटलं पहिला किचनची खिडकीच उघडावी आणि बाहेरचा व्ह्यू एकदा चेक करावा, कारण दरवाजा उघडले की सगळे हडबडून जागे होतील म्हणून. आणि मिस्टरांना पण झोप हवी आहे म्हणून 7:30ला ते उठतीलच. मग अजून हे व्हायचं होतं, म्हणजे सूर्य उगवायचा होता. म्हटलं पहिल्यांदा व्ह्यू बघूया आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सकाळचं जे काय वातावरणचा जे काय सकाळचे चाहूल आहे वातावरणाची. म्हणजे पक्षी वगैरे आवाज येतच असेल आणि सूर्य उगवतानाचं दृश्यसुद्धा मी कॅप्चर केले, ते सुद्धा शेअर करते. आणि थोडासा पार्ट हा ओरिजिनल तसाच मी ठेवला आहे, त्यावरती काय व्हॉइस ओव्हर दिलेलं नाही, तर एन्जॉय करू शकता आजचा व्लॉग. तर इकडे दूध तापवायला ठेवलं आहे. मोठ्या मुलाला दूध हवं आहे, अभ्यास करायला बसला आहे. यामध्ये वाटाण्याची भाजीसुद्धा मी फोडणीला घातलेली आहे. सूर्य आता उगवतच आहे, बघू शकतास. खूप सुंदर असं दर्शन झालं. नमस्कार केला सूर्यदेवांना. ओम सूर्यदेवाय नमः असा मी मंत्र म्हणत नमस्कार सुरुवातीचा केला आणि स्वयंपाकाला स्टार्ट करणार आहे. आणि मोठ्या मुलाला दूध देत होते. साखर घालू का? दिले बघ. आता मिस्टरांच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा चहा लगेच ठेवून दिला. सूर्याची किरणे आतपर्यंत कशी आलेली आहे तेच तुम्हाला मी दाखवत होते. खूप छान वाटत होतं. कोवळं ऊन असं किचनमध्ये डायरेक्ट आलेलं ऊन असावं असं म्हणतात. तशाच पद्धतीनं स्ट्रक्चरसुद्धा घराचं केलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे. तर मुलगा इथे 10वीचा अभ्यास करत बसलाय, लवकर उठलाय. इकडे चहासुद्धा छान उकळत आहे. चिनी उठ की रे लल्ला. हो तुम्हाला होत चहा? चला तर छान असा चहा घेतल्या मी नाश्त्याला सुद्धा लगेच करायला घेतलेला आहे. आणि छान असा चहा एकच नंबर झाला आहे म्हणून मी पण दाखवायला लागले. आणि इकडे ज्या शेवया आणल्या होत्या त्याचं मी काल उपीट बनवलं होतं, पण मोठ्या मुलाला गोड शेवया अशा हव्या होत्या. त्यासाठी म्हटलं आज त्याच्या मनाप्रमाणे करूया. काल मिस्टरांच्या मनाप्रमाणे झालं. आता त्याची पण बाजू ऐकली पाहिजे म्हणून त्याला छान असं मनुके साखर असं घातलेलं आहे. छान असं भाजून घेतल्या होत्या मी आणि एकदम अशा पद्धतीने शिजवत होते मी पाण्यामध्येच. आणि दूधसुद्धा इकडं माझं तापलं आणि वाटाणासुद्धा ॲटलिस्ट शिजतच आलेला आहे. एवढं होईपर्यंत तो पण झाला. आज लवकर उठलं, इतकं छान वाटत होतं सकाळचं. एक वेगळीच म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती. असं रोज उठायला पाहिजे खरं तर. आणि वेळानं उठलं की सगळा आळसच येतोय दिवसभर, त्यामुळे काय कामं होत नाहीत. आज तर लवकर होतील असं अपेक्षित आहे. बघूया त्याचं काय म्हणजे हे होईल, माझ्यात बदल होईल तेच मी बघत आहे आणि नक्की शेअर करेन काय बदल झाला आहे ते. आणि सोबतच मला हे सुद्धा करायचं आहे, भाजी चपाती झालेलीच आहे. आता अनेकदा चहा हवा होता, मिस्टरांना वेलची वगैरे घालून लागतो, तर 2 म्हणजे दुसरा चहा म्हणायचा असा 3 टाईम सकाळचा होतो. त्यानंतर 12ला 1ला असं जेवण होतं. तर छान वेलची चेचून असं त्यांना मी चहा बनवून देत होते. त्यांना कायम म्हणजे रेग्युलर वेलचीचं घालून लागतो. आता तर हे आलेलं आहे गवती चहा मी लावला आहे, त्यामुळे रोज आमचा गवती चहाच डेली होतो. पण कधी तर चेंज म्हणून आता मी वेलची आज घातलेली आहे. आणि गवती चहाचं कसं
दारात अजून उघडलेलं नाही, त्यामुळे बाहेर आहे फ्लॅप काढून जावा आणि बाहेरनं आणा, वेळ जाणार म्हटलं. कारण डबा पण भरायचा होता छोट्या मुलाचं, त्याचीच गडबड माझी चालू होती. आणि त्याला अंघोळ म्हणजे करायला तो गेलाय, तेवढ्यात माझा डबा वगैरे नाश्ता पण होणं पण तेवढा वेळेत पॉसिबल व्हायला पाहिजे. म्हणून आता थोडासाच वेळ होता, तेवढ्यात म्हटलं रात्रीची जी काय भांडी घासल्यात तेवढी लावून द्यावी, म्हणजे बाकीची कामं करायला रिकामी पटापट असा वरच्यावर मला घेता येतील या हेतूने मी लावत होते. चला इकडे माझं हे पण झालेलं आहे, गोड शेवया पण झालेल्या आहेत. आता मिस्टरांना आणि मोठ्या मुलाला मी देत होते. छोटा मुलगा अजून यायचा आहे, आंघोळ करायला लागलाय तो. आणि उठ उठ म्हणताना त्याला म्हणत होता तो, मला अजून झोप आहे, अजून झोप आहे करत. 8 म्हणजे 7:45 वाजलेले आणि 8:30ला तो क्लासला जातो. तेवढा वेळ तो अर्ध्या तासात आवरतो आणि जातो. त्याचं ठरलेलं टायमिंग आहे, 8ला उठायचं आणि 8:30ला जायचं. तेवढ्या वेळेत माझा डबा आणि नाश्ता होणं पण अपेक्षित असतं आणि करूनच देते. किती पण लेट होऊ दे तर डबा तरी ॲटलिस्ट होतच होतो, तर त्यालाच मी देत होते. आता दुसरी प्लेट जी काय भरली मी ती पण त्यालाच दिली, छोट्या मुलाला. आता त्याचा डबा पण भरून देते, त्याचं खाईपर्यंत डबा आता भरून दिलं की तो घेऊन जाईल. आणि मोठा मुलगा अभ्यास आहे आणि त्यानंतर तो पण शाळेत जाऊन लगेचच येणार आहे. आणि आज काय गुड न्यूज झाली ते पण शेअर करेन, त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर अशा पद्धतीने डबा पण झालेला आहे. वाटाणा ॲक्च्युली त्याला आवडत नाही, पण काय करणार, वांग आणि वाटाणाच आणलं आहे. तर त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही माझ्या भाजी करायला, त्यामुळे वाटाणा वांग असंच चालू आहे 2 दिवस. तर बघूया उद्या काय होतंय. दुसरं आता मिस्टरने भाजी आणली, तर आता उद्या तर संकष्टी आहे आणि गुरुवारसुद्धा आहे. गुलाबाचं पण फूल सुंदर आलेलं आहे. पहिली दाखवली ती फुलं कुंद्याची होती आणि या पिवळ्या गुलाबाला काय कीड लागल्या काय माहीत. आता इकडे मिस्टरांना 2-3 दिवस लागलेले, त्यांनी मला इस्त्री मारून दे आणि सकाळीच माझं सगळं काम म्हटलं ना लवकर आवरलं की जास्त कामं होतात माझी, तसंच झालेलं आहे. आणि त्यांना मी 4-5 असे कपडे इस्त्री मारून दिलेले आहे, त्यांचा पण हातानं होत नाही, त्यामुळे थोडीशी मीच करते नेहमी. त्यांचे कपडे इस्त्री तुम्ही बऱ्याचशा व्लॉगमध्ये बघितलं पण असाल. आणि आत्ताची गुड न्यूज तुम्हाला दाखवायसाठीच मी चाललेले आहे. तर फायनली गाडी दुरुस्त होऊन आलेलं आहे. ह्याच गाडीचा बघा ॲक्सिडेंट झाला होता, पूर्ण उजव्या बाजूला गाडीचं बरेचसे पार्ट म्हणजे घासले गेले होते, फुटलेले. आणि त्यांनी नवीन लावलेले तर दिसते चकचकीत असं पुढंच. आणि छान अशी 1 नंबरमध्ये टकाटक गाडी करून दिलेली आहे दादांनी. आणि ते बघा मी दाखवायला लागले, तोच पार्ट तिथे पूर्ण फुटलेला, अगोदर फुटलाच होता आणि त्यात सगळंच ते गाडी हे झाल्यानंतर आणि इथे बघा थोडंसं गाडी घसरत गेलेली आणि डॅश दिलेला गाडीनं इथं तसा थोडासा दिसतोय मार्क, तेच तुम्हाला मी दाखवत होते. गाडी थोडी 4 व्हीलरनं डॅश मारली होती ना त्याचं, आणि क्लच वगैरे पण निसटले होते ते सगळे 1 नंबरमध्ये केलेली आहे गाडी. आता इकडे पण दुसऱ्या बाजूला एकसारखं त्यांनी लावलंय, छान दिसतंय बघा चकचकतेली गाडी. तेच तो पार्ट नवीन सगळे पार्ट बसवलेले आहेत, त्यामुळे छान वाटत होती गाडी. म्हटलं एकदाची आली आपल्या दारात, आपली गाडी आली की नाही 1 नंबरमध्ये असली की काही वाटत नाही. त्याचे बरेचसे पार्ट हे झाले असं झालं. आणि गाडीचा तर काही इन्शुरन्स केला असल्यामुळे ते क्लेममध्ये मिळालं. आता मोठ्या मुलांनी जाऊन हे 20 लिटरचं पाणीसुद्धा घेऊन आलेलं आहे. गावात जाऊन असं घेऊन यायला लागतं, 10 रुपयाला 20 लिटर. आणि आणून असं ठेवलं आहे आणि क्लासला तो जाणार होता म्हणून तो इथे ठेवून गेला आहे. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.